कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सावकाश. भावना आहे, मला तहान लागली, मला पाणी प्यायचंय. या इथे बसा, बसून पाणी प्या. या. हे घे. फुल घ्या, फुल. नाही नको, थँक्यू. भाऊ नाही, आजचे काही रोजेस का विकताय? कारण आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. म्हणजे व्हॅलेंटाईन म्हणजे आपली प्रिय व्यक्ती, जी व्यक्ती आपल्याला खूप खूप आवडते ना, ती व्यक्ती. आणि आज त्या व्यक्तीचा दिवस असतो. म्हणजे आज तुझा दिवस आहे ना? कारण माझी आवडती व्यक्ती तूच आहेस. आनंदी, माझी सुद्धा सगळ्यात आवडती व्यक्ती तुम्हीच आहात. आजचा दिवस तुमचा आणि माझा. फक्त आपल्या दोघींचा? हो, आपल्या दोघीत अजून तिसरं कोणी कशाला? पाणी प्या. हा मिस्टर गाडे पाटील, बोला. हॅलो मॅडम. कशात तुम्ही? आणि आनंदी कशी आहे? आम्ही दोघीही छान. बोला. ऍक्च्युली एक काम होतं तुमच्याकडे. हो, बोला ना. तुम्ही म्हणाला होतात ना की तुमच्या 3 ट्रीट बाकी आहेत म्हणून. मग त्या आज पूर्ण करू शकता का तुम्ही? का नाही, ट्रीट तुमच्याच आहेत. बोला, काय करू तुमच्यासाठी? मी तुम्हाला सांगितलं होतं माहितीये का की मला एक मुलगी आवडते म्हणून. हा अहो झालंय काय की आमचं ना काही धड जुळत नाही. आज जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा तुम्ही मला ती मुलगी मिळू दे अशी देवाकडे प्रार्थना करू शकता का? कसं आहे आज व्हॅलेंटाईन्स डे आहे ना, सगळेजण आपापल्या आवडणाऱ्या व्यक्तीला विश करतायत. पण माझ्या नशिबात कुठे आहे ते सुख? तुम्ही जर देवाकडे आज जरी प्रार्थना केलीत ना, तर कसं आहे म्हणजे आमची गाडी जरा पुढे सरकेल ना. मिस्टर गाडे पाटील, तुम्ही काहीही काळजी करू नका. मी नक्की मंदिरात जाऊन तुमच्यासाठी प्रार्थना करीन. मी आता बाहेरच आहे, लगेच जाते मंदिरात. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. इट्स ओके. बाय बाय. आनंदी, चला आता आपल्याला मंदिरात जायचंय. आता? हो. का? गाडे पाटील काका आहेत ना, त्यांच्यासाठी मंदिरात देवाकडे प्रार्थना करायला. म्हणजे सिद्धू काकासाठी? द्या बॉटल. चांद तू नभातला निबावळाच कोरमी, गुलाम होनी तुझा उभा तुझ्या समोर मी. उरात श्वास कोंडतो गाशी, नको रुसू. शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू. तू प्रेमला, तू श्यामला, तू कोमला, तू दामिनी, वेंधळा जरी तरी तुझाच चित्त जोर मी ना. ए विणा, अगं उतर. उठलो का आपण? तुम्ही आईकडे का घेऊन आलात? आपण फिरायला बाहेर जाणार होतो ना? अगं मग बाहेरच तर आलोय. म्हटलं तुला आईकडे सोडावं आणि जावं ऑफिसला. खरंच? भारी आहे ना आयडिया. कसली भारी आहे. तरीच म्हटलं या माणसाला एवढी सुबुद्धी कुठून आली. नवरा बायको एकत्र फिरायला जातात म्हणजे सकाळी एकत्र घरातनं बाहेर पडतात, दिवसभर एकत्र वेळ घालवतात आणि एकत्रच घरी परततात.
आणि तुम्ही मला आईकडे घेऊन आला तो. अगं असं काय करतेस? हा दिवस प्रेमाच्या माणसांचा असतो. एरवी रुसून बसतेस, आईला भेटायला मिळत नाही, आईला भेटायला मिळत नाही म्हणून. आता भेटायला एवढं दारापर्यंत आणून सोडलं तर कुरकुर करतेस. बघ बाई, मला अशी मध्येच सुट्टी नाही घेता येत, हिशोब बिघडतात माझे. राहू द्या तुमचे हिशोब. तुमच्याकडनं अपेक्षा केली ना, हीच चूक झाली माझी. राहू द्या. आई नवरा नशिबी पडलाय माझ्या. अवघडच असतं या बायकांचे. राहू दे, उशीर नको आहे ना. आनंदी, हात जोडा. देवा, आजचा दिवस म्हणजे प्रेमाचा दिवस आणि हा दिवस साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आनंदींच्या रूपात तू माझ्या आयुष्यात भरभरून प्रेम घेऊन आलास, त्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे. पण मिस्टर गाडे पाटलांसारख्या इतक्या चांगल्या माणसाच्या बाबतीत तू असा अन्याय का करतोयस? त्या मुलीला मिस्टर गाडे पाटलांचं प्रेम ओळखण्याची सुबुद्धी दे देवा. तथास्तु. देवा, मला खरंच कळत नाही, ती मुलगी अशी कशी आहे? वेडीच आहे. मिस्टर गाडे पाटलांसारख्या इतक्या चांगल्या माणसाचं प्रेम तिला ओळखू येत नाही. प्लीज देवा, लवकरात लवकर मिस्टर गाडे पाटील यांनी त्या मुलीचं प्रेम जुळू दे. प्लीज देवा. बालिके, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होती. आनंदी, तुम्हाला कोणाचा आवाज आला? नाही भाऊ नाही. असं कसं? मला कुणाचा तरी आवाज आला इकडे. चल भाऊ नाही, आपण निघूया. चला, सावकाश. काय गंमत आहे ना, म्हणजे मला न उभं करणाऱ्या भावना मॅडम आज चक्क आम्ही भेटावं म्हणून देवाकडे प्रार्थना करताय. देवा, माझा नाही, निदान भावना मॅडमची तर इच्छा पूर्ण कर प्लीज. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.